राज्यात 24,000 जणांना रोजगार। 2 महिन्यात होणार भरती, शिक्षकांच्या रिक्त जागा भरणार। आचारसंहितेच्या आधी शिक्षकांची भरती। शिक्षक भरती की लोकसभेचा धडा? आश्वासन की लोकसभा निवडणुकीचं गाजर? जो अभ्यासक्रम इथे आहे तो सीबीएसई आयसीएसई ला पार करेल। शिक्षण परिषदेत शिक्षकांच्या समोर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी खुशखबर सांगितली। विनोद तावडेंनी अगदी तारीख सांगून शिक्षकांची भरती कधी केली जाणार तेही सांगितलं। मराठा आरक्षण, सवर्ण आरक्षण या सर्व निकषांची प्रक्रिया पूर्ण करून आचारसंहिता लागू होण्याच्या आधी शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे। 5 मार्च पर्यंत किमान 24,000 शिक्षकांची भरती केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। संस्था चालकांनी भरती प्रक्रियेवर आक्षेप घेतल्यास संस्था चालकांची भरती बाजूला ठेवून झेडपी, नगरपालिका, नगर परिषदेतील शिक्षकांची भरती केली जाईल अशी माहिती विनोद तावडेंनी दिली। 5 मार्च पर्यंत 24,000 शिक्षकांची भरती करून ती पुढेही टप्प्याटप्प्यानं भरती होत राहील। शिक्षक भरतीची प्रक्रिया थांबणार नाही असं विनोद तावडेंनी स्पष्ट केलं। शिक्षकांच्या भरतीच्या विषयामध्ये स्वाभाविकपणे जितके शिक्षक भरतीसाठी आतुर आहेत तितका मीही आतुर आहे। आम्ही रोस्टर जवळजवळ 90%च्या वर पूर्ण केलेला आहे। त्यामुळे आचारसंहितेच्या आधी भरती शिक्षकांची होईल हे मी नक्की सांगू शकतो। शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यातही असंच आश्वासन दिलं होतं। 24,000 शिक्षकांची भरती करणार असल्याचं त्यांनी मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये सांगितलं होतं। ते आश्वासन काही पूर्ण झालं नाही। आता यावेळेस लोकसभा निवडणुकीच्या आधी शिक्षक भरतीच्या आश्वासनाचं टायमिंग त्यांनी साधलंय। जर असं झालं तर त्याचा सरकारला फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। पण भरती प्रक्रिया पूर्ण होईलच, यावर मात्र ती पूर्ण झाल्याशिवाय विश्वास ठेवता येणार नाही। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर।